नमस्कार, मी सौ राजश्री अरविंद घागरे, राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। दिवसेंदिवस समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचा पसारा वाढत चाललेला आहे। महिला सक्षमीकरणाचा ए टू झेड आगळा वेगळा पॅटर्न असे आमच्या संस्थेचे एक घोषवाक्य आहे, सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे। तर सक्षम म्हणजे नुसतं आर्थिक दृष्टीने महिला सक्षम झाल्या पाहिजे का, तर मुळीच नाही। महिलांना आम्ही रिकाम्या हातांना काम देतो असाही आपलं स्लोगन आहे। चला तर आज आपण एक आगळ्या वेगळ्या प्रोजेक्टबद्दल माहिती पाहणार आहोत। आपण रुद्रा उद्योग समूह अंतर्गत वेगवेगळे आमच्या कष्टकरू होतकरू महिलांचे प्रोडक्ट तयार केलेले आहे, जसे की मसाले, फिनेल आणि हँडमेड सोप आहेत। तर आजपर्यंत बराच भरभरून रिस्पॉन्स येतोय आपले साबण, मसाले, होम क्लीनरला। पण त्याचबरोबर काही महिलांचे असे प्रश्न होते की आम्हाला काम द्या काहीतरी, तर म्हणून आपण एक गारमेंट प्रोजेक्टचा अभ्यास करून इथं हा जो प्रोजेक्ट आपल्याला काही महिला काम करताना दिसतात, शिलाई मशीन दिसत आहे, तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया की SMBSचं म्हणजे समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचं नेमकं काम कसं चालतंय, किंवा इथं काम करताना तुम्हाला कसं वाटतं। ही सुरुवात आहे की ज्यांना शिलाई काम येतंय त्यांच्यासाठी ही काम आहे, आणि ज्यांना शिलाई काम येत नाही पण काहीतरी करायचं आहे, कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचा आहे, अशांसाठी हे काम आहे। तर इथं आपण पाहू शकता की ह्या ॲटोमॅटिक मशीन दिसत आहे, ह्या महिला आपल्याला काम करताना दिसत आहे। तर इथं फक्त आता टिप मारण्याचं यांचं प्रशिक्षण चालू आहे। तर 8 दिवसाच्या या प्रशिक्षणानंतर या महिला कुठल्याही प्रकारचे कपडे शिवू शकतात, आणि इथं कपडे कट होऊन आल्यानंतर कसे शिवायचे याबद्दल इथं प्रशिक्षण दिलेलं असतं। आणि पगार कसा असेल सरासरी, आम्हाला हेही प्रश्न येत आहे की पगार किती प्रमाणामध्ये असेल, तर मिनिमम 5,000 ते 10,000 असेल। मग वर्किंग टाईम काय असेल, 9 ते 5:30 रेग्युलर टाईम असेल। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर टार्गेट वाईज काम करायचं आहे 9 ते 7 करू शकता। पर पीस तुम्हाला पैसे मिळणार आहे, आणि एकदा तुमचा सराव झाल्यानंतर एक महिला कमीत कमी 100 पीस एका दिवसामध्ये काढू शकते। मुली जर असेल तर 200 पीसही काढू शकतात, आणि कमीत कमी मिनिमम तुम्हाला 5 ते 10 रुपये प्रमाणे मिनिमम ॲटम प्रमाणे मिळतात। म्हणजेच तुम्हाला सावलीमध्ये महिलांमध्ये सुरक्षितपणे इथं काम करू शकता, तुम्ही स्वतः सक्षम होऊ शकता। आणि इथे शिक्षणाची अट नाही सगळ्यात महत्त्वाची, कारण बऱ्याच महिलांना काहीतरी करायचं असतं, मला काम करायचं आहे पण मला शिक्षण नाही आहे, मला चांगलं इंग्लिश बोलता येत नाही, मला चांगलं कम्युनिकेशन येत नाही, कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे। आमच्याबरोबर एक मास्टर ठेवलेले आहे, मास्टर जे आपाव इधर। तर एक तज्ञ प्रशिक्षक ज्यांना म्हणू असे हे मास्टर जे आहे। आज तक आपने कितनी महिलाओं को प्रशिक्षण दिया है? टोटल 1700 महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं। खाली इंडिया में दिया है, इंडिया के बाहर भी दिया है? आउट ऑफ कंट्री पण त्यांनी प्रशिक्षण दिलं, जैसे की आपने बोला बांग्लादेशी और बांग्लादेश, श्रीलंका, अरब कंट्री। मास्टर जी सांगताय अरब कंट्रीमध्ये महिलांना प्रशिक्षण दिलंय, बांगलादेश, श्रीलंका असे तज्ज्ञ मास्टर जे आमच्या महिलांसोबत असणार आहे। कुठल्याही प्रकारची काहीही समस्या असेल तर त्यांना वेगवेगळे मदत केली जाईल। आणि नक्कीच मी अपेक्षा करते की ताई, तुम्हाला किती दिवस झाले येऊन? 4 दिवस झाले। जमतंय ना काम? हां। मशीन मला वाटतं पाटील ताई, तुम्ही याच्यापूर्वी शिवणकाम केलंय का? कसं वाटतं हे करताना? हां, कॉन्फिडन्स आलाय ना? म्हणजे कसं मी प्रगती करू शकते। हां, आणि इथं येण्याचं तुमचं कारण काय? म्हणजे घरात वेळ जाण्यापेक्षा इथं 4 चौघीत गप्पा म्हणजे शिवण सगळं अनुभव येतं, एकदम छान। त्याच्यासाठी यायचं, बाकी काय नाही। आपको जम रहा है आरती? पहले किया है सिलाई किया है पहले? हाँ। सृष्टी कसं वाटतंय तुला काम करताना? आणि मला वाटतं सृष्टीची आता 12वी आहे, 12, पण सुट्टीमध्ये तिला काहीतरी शिकायचं होतं, आणि ह्या प्रोजेक्टबद्दल म्हणजे कसं यावं वाटलं तुला इथं? मुलींना शिक्षण फ्रीमध्ये भेटते, बाहेर पैसे देऊन शिकायला लागतं। त्यात इथं शिकल्यानंतर तुम्ही स्वतः आमच्यासाठी रोजगार निर्माण करताय। खूप छान तिने सांगितलंय की इथं फ्रीमध्ये शिक्षण तर मिळतंय मशीनचं, कारण ह्या मशीन पाहिल्यावर आम्हाला पण भीती होती, इतक्या ॲटोमॅटिक आणि भारी भारी मशीन आहे, आम्हाला जमल का? पण ती भीती मास्टरजींनी घालवली। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तिने जो सांगितला की इथं रोजगार पण मिळणार आहे, म्हणजे फक्त शिक्षण घेऊन बसलेल्या कित्येक शिलाई काम करणाऱ्या महिला आहे पण त्यांना रोजगार मिळालेला नाही। दीपा, काय म्हणणं आहे तुमचं? घाबरताय का कॅमेऱ्याबरोबर बोलायला?
ठीक आहे, दीपानीच 2-4 जणींना आणलं आहे सोबत बालाजीनगरवरून. तर असं हा प्रोजेक्ट फक्त भोसरीसाठी नसून पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही महिला इथे येऊ शकता. आणि आम्ही जसं महिलांनी जसं सांगितलं की आम्ही सक्षम झालो, आपणही व्हा. तर आपल्या आजूबाजूला खरंच मदतीची गरज आहे. कोरोनानंतर बिकट परिस्थिती झालेली आहे आणि काही महिलांवर पूर्ण कुटुंबाची एकट्या महिलेवर जबाबदारी आलेली आहे. तर आलेल्या संधीचं सोनं करा, कारण संधी आणि सूर्योदय उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबात कधीच नसते. संधी वारंवार येत नसते, तर संधी आलेली आहे. तर या SMBSच्या संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरून सदस्यत्व घ्या आणि या गारमेंट प्रोजेक्टमध्ये काम करा. आणि आत्तापर्यंत ज्यांनी राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. मगाशी सांगितलेल्या गारमेंट प्रोजेक्टचं ॲड्रेस आणि नंबर कुठला असेल तर ॲड्रेस असेल प्लॉट नंबर 234 निसर्ग कॉलनी सेक्टर 2 प्रियदर्शनी स्कूलच्या शेजारी. आणि संपर्क नंबर संस्थेचा 95 11 89 36 59. कामाची वेळ 9 ते 5:30. शिक्षणाची कुठलीही अट नाही. पगार किती असेल? 5 ते 10 हजार. धन्यवाद.